पुणे जिल्ह्याकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेलं होतं। पुणे हा काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो, त्यामुळे पुण्यामध्ये काय घडतं, निकाल नेमके काय येतात हे पाहणं महत्त्वाचं होतं। त्याविषयीचा स्पेशल रिपोर्ट IBN लोकमतचा। बारामतीमध्ये राष्ट्रवादीला पाणी पाजण्याची गर्जना करणाऱ्या देवेंद्र फडणवीसांच्या भाजपला बारामती, इंदापूर, सासवड, जेजुरी, दौंड या 5 नगरपालिका निवडणुकीमध्ये मतदारांनीच पाणी पाजलं। राष्ट्रवादीने इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटलांच्या गडाला सुरुंग लावला खरा, पण पाटलांनी बुरुज ढासळू दिला नाही। उलट सासवडचा गड राखताना जेजुरीचा मल्हारी मार्तंड काँग्रेसच्या संजय जगतापांनी राष्ट्रवादीच्या दिलीप बारभाई यांच्याकडून खेचून घेतला। दौंडमध्ये मात्र राष्ट्रवादीने शिवसेनेसोबत हात मिळवणी करत कुल कटारिया आघाडीला शह दिला। पब्लिकची कसं आपण वागलं पाहिजे, विकासाची कसा आपण त्या सत्तेवरती आपण अंतर त्याचा उपयोग कसा केला पाहिजे, शासनाचे पैसे असे कसे आपण मिळवले पाहिजेत आणि ते मिळवल्यानंतर त्याचा उपयोग कसा झाला पाहिजे, अशा पद्धतीने आम्ही वारंवार गेले 15-3 जवळजवळ 30 वर्ष मी ह्या नगरपालिकेमध्ये काम करत असताना त्याचा मला निश्चित फायदा झाला। भाजप सेनेची न झालेली युती आणि तोडीस तोड उमेदवार न मिळणं यामुळे भाजप सेनेच्या मनसुब्यांना खीळ बसली। पिछाटणे आमची सत्ता हे पहा, पश्चिम महाराष्ट्रामध्ये या पुणे जिल्ह्यामध्ये आज 4 नगरसेवक आहेत। माझंच उदाहरण घ्या ना, शिवसेनेला 6,500 मतं असायची, तिथे आता मी 88,000 मतांवर आहे। त्यामुळे जो विचार जो फैलावला गेला पाहिजे होता शिवसेनेचा, तसे कार्यकर्ते मजबूत मिळत नव्हते। भारतीय जनता पार्टी ही एकमेव पार्टी जिल्ह्यात अशी आहे की जिने सर्व ठिकाणी बारामतीत अपवाद आणि जुन्नरमध्ये अपवाद आघाडी करून नगर अध्यक्षाची निवडणूक लढवली। त्यामुळे पूर्ण जिल्ह्यामध्ये पक्ष म्हणून एकमेव भारतीय जनता पार्टी उभी होती। अनेक ठिकाणी राष्ट्रवादीने कुठे सेनेबरोबर कुठे अपक्षांबरोबर अशी युती केली, राष्ट्रवादीनेही युती केली, पण भारतीय जनता पार्टीने आघाडी करून 2 ठिकाणी इतर 8 ठिकाणी नगर अध्यक्ष पदाचे उमेदवार उभे केले। विक्रमी मतदान करून जनतेनं नेत्यांना आम्हाला गृहीत धरू नका हाच संदेश सत्तेत मशगूल असलेल्या नेत्यांना दिला। पुणे जिल्ह्यामधल्या जर पूर्व भागाच्या नगरपालिका नगर परिषदांच्या निवडणुकाचं विश्लेषण करायचं म्हटलं तर काँग्रेसला चांगलं यश मिळाले, कारण सासवड काँग्रेसने राखलेला आहे, जेजुरीचा गड काबीज केलेला आहे आणि इंदापूरमध्ये देखील चांगलं यश मिळालेलं आहे, गड राखलेला आहे, नगराध्यक्षपद राखलेलं आहे। दुसरीकडे राष्ट्रवादीला मात्र संमिश्र यश मिळाले, बारामती राखलेली आहे परंतु जेजुरीचा गड हा गेलेला आहे। दौंडमध्ये चांगलं यश मिळालेलं आहे, पण इंदापूरला जेवढं यश अपेक्षित होतं तेवढं मिळालेलं नाहीये। शिवसेनेची पिछेहाट झालेली आहे आणि भाजपला मात्र फारसं यश किंवा अजिबातच यश या पट्ट्यामध्ये मिळाल्याचं दिसत नाहीये। अर्थातच या निर्णयाचे या सगळ्या निकालाचे जे पडसाद आहेत ते आगामी जिल्हा परिषदांमध्ये दिसणार आहेत आणि त्यानंतर किंबहुना ज्या महापालिका निवडणुका येत आहेत त्याच्यामध्ये देखील याचं प्रतिबिंब उघडल्याशिवाय राहणार नाही। एकूणच पुण्याच्या दुष्काळी भागातील जनतेला भूमिगत गटार योजना, मुबलक पाणी, सार्वजनिक शौचालय या नागरी सुविधा, त्याचबरोबर वीज, रस्ते, आरोग्य या पायाभूत सुविधा निवडून आलेल्या कारभाऱ्यांनी राजकारण बाजूला ठेवून द्याव्यात एवढंच जनतेचं मागणं आहे। राहुल शिंदे आणि व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंचाटेसह अद्वैत मेहता, IBN लोकमत, पुणे।